लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सध्या हिंडतोय. म्हणजे मोदी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधी आहे. नव्या पिढीची बेकारी कमी करण्याच्यासाठी ठोस पावले टाकत नाही. समाजातल्या स्त्रिया असोत, अल्पसंख्याक असोत, दलित असोत, या उपेक्षित घटकाच्याकडे लक्ष देण्याची जबाबदारी पाळत नाही. त्या मोदी सरकार आणि मोदींचा पक्ष हे महाराष्ट्राच्या समाजकारणातनं बाजूला कसा करता येईल यासाठी हे माझे दौरे आहे. मी सातारला गेलो, पुण्याला गेलो, अहमदनगरला गेलो, नाशिकला गेलो, औरंगाबादला गेलो, जालन्याला गेलो, परभणीला गेलो आणि सोलापूरला आता या ठिकाणी आलो. या सगळ्या जिल्ह्यामध्ये लोकांची मनस्थिती दिसते आणि ती मनस्थिती भाजपच्या हातातून सत्ता घ्यायची. शेतकऱ्याला न्याय मिळायचा असेल तर मोदी सरकार त्यांच्या हातातली सत्ता काढून घ्यायची आणि ती सत्ता काढून घेऊन शेतकऱ्यांचं तरुणांचं नेतृत्व करण्याची ताकद ज्यांच्यात आहे ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये पुढं करून त्यांना शक्ती द्यायची. आणि त्याच हेतूनं आम्ही लोकांनी हा निकाल घेतला की माझा मतदारसंघामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांची निवड करून एका तरुण माणसाला संधी त्या ठिकाणी दिली. तसंच सोलापूर शहरामध्ये विधानसभेमध्ये अनेक वर्ष काम करणारी वनिती शिंदे हिला लोकसभेच्यासाठी संधी देऊन आज उभ्या आहेत. या दोन्ही उमेदवारांना मोठ्या मतानं विजय करणं ही आपली जबाबदारी आहे आणि ती तुम्ही फार फाळावी ही विनंती करावी मिळाली. आणि त्याच्यामध्ये दुधात साखर म्हणतात तशी गोष्ट या ठिकाणी घडली. आणि ती दुधात साखर म्हणजे संजय क्षीरसागर गेले 25 वर्ष महड तालुक्यामध्ये सार्वजनिक जीवनात काम करत होते. त्यांनी आज आपला रस्ता बदलला आणि राष्ट्रवादीचा रस्ता त्यांनी स्वीकारला. त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. हा तालुका अनेक वर्षापासून माझा एक त्याचा संबंध असलेला हा तालुका आहे. तुमच्यापैकी अनेकांना माहीत असेल 1971 ते 77 या काळामध्ये सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्यावर जबाबदारी होती. आणि त्या काळामध्ये मी अनेकदा बघितलं या मोहोळमध्ये संभाजीराव गरड असतील, त्यांचे बाकीचे सहकारी असतील, या सगळ्यांनी आम्हाला लोकांना साथ दिलेली होती. आणि आज पुन्हा एकदा इथं पक्षाची बांधणी करायची आहे, लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत आणि ते करायचं असेल तर जिद्दीनं काम करणारा आणि शिस्तीच्या चौकशीत काम करणारा एक सहकारी याची आवश्यकता होती. संजय क्षीरसागरांच्या निर्णयामुळं ही उणीव जी भासत होती ती आजपासून संपलेली आहे आणि त्यांचा उपयोग या तालुक्याच्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर होईल. मी एवढंच सांगतो, पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम करणाऱ्या माणसाला आम्ही लोक शक्ती देतो, ताकद देतो, प्रोत्साहित करतो आणि तीच भूमिका घेऊन आज संजय क्षीरसागर हक्काने आमच्याकडे या आणि काम तुमचं होईल त्याची काळजी करून घ्या आणि जनतेशी प्रामाणिक राहा एवढं त्या ठिकाणी सांगतो. सगळ्यांच्या वतीनं त्यांचं स्वागत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये या ठिकाणी मी घेतो.
आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष बलराम काका यांना विनंती करतो की संजय क्षीरसागर यांचं तुम्ही या ठिकाणी स्वागत करावं हे सांगून आपली रजा घेतो. लोकसबूत मराठी न्यूजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा.